ओम शांती. सर्व बंधू भगिनींना हार्दिक नमस्कार. आपल्याला माहिती आहे आज जगाची परिस्थिती अशी आहे की प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या आजारामुळे किंवा काहीतरी कंप्लेंट्समुळे त्रस्त आहे. आणि त्रस्त असताना देखील अनेक उपाय मात्र सुरू आहेत आणि या उपायांसाठी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी अवलंबतात आहे. पण खरं स्वास्थ्य काय आहे हे मात्र कोणी समजूनच घेत नाही आहे आणि त्यामुळे रोगाचा पूर्ण नायनाटही होत नाही आहे. आपल्याला माहितीच आहे की आद्य वैद्यकशास्त्र जे आहे ते आयुर्वेद आहे आणि त्यामध्ये स्वास्थ्याची व्याख्या जी केलेली आहे की समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. आता याचा अर्थ समजून घेऊया की स्वास्थ्याची ही जी व्याख्या आहे याच्यामध्ये पहिला जो मुद्दा ठेवलेला आहे की समदोषाः म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे मुख्य 3 घटक आहेत, एक आहे वात, दुसरं पित्त आणि तिसरं कफ. हे तिन्ही जर साम्यावस्थेत असतील तर आपल्याला एक चांगली भूमिका कळू शकते. पण तीनही साम्यावस्थेत असणं म्हणजे काय याच्या अगोदर आपल्याला हेही समजून घ्यायला हवं की वाताचं कार्य काय आहे. तर आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की आपल्या शरीरात जे दळणवळणाचं काम होतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या जागी रक्त जातं किंवा इतरही घटक जातात, ते नेण्याचं कार्य ते वायूचं असतं. त्याच्यानंतर पित्ताचं कार्य असतं ते अग्नीचं कार्य असतं. म्हणजे सगळे संस्कार करणे, जे काही आपण आहार घेतला आहे त्याला आपल्या शरीराला आवश्यक हवे त्या फॉर्ममध्ये बदलवणे यासाठी. आणि कफ म्हणजे हे सगळं जे आहे आतले घटक त्यांना स्थिरतेने टिकवून ठेवणे, आरोग्य टिकवून ठेवणे यासाठी कफाचा रोल असतो. म्हणून या तिघांची साम्यावस्था आपल्याला गरजेची असते. जर ही साम्यावस्था बिघडली तर त्यांना दोष म्हटलं जातं आणि जेव्हा 2 दोष हे जे प्रकोपित होतात तर तेव्हा त्यांना आपल्याला आढळतं की संसर्गजन्य आजार यायला लागतात. आणि जेव्हा 3ही दोष हे प्रकोपित होतील तर तेव्हा अजून सिरियस डिसीजेस किंवा आपण म्हणतो संनिपात असे रोग व्हायला लागतात. म्हणूनच आपण बघतो की जेव्हा 2 ऋतू बदलतात त्यावेळेस 2 जे दोष असतात ते एकमेकांमध्ये मिसळून परत एक संथ लय सुरू होण्यासाठीचा जो काळ असतो संगमाचा, म्हणून त्या दिवसांमध्ये आपल्याला हे जे इन्फेक्शियस डिसीजेस म्हटल्या जातात ते फार जास्त, संसर्गजन्य रोग हे जास्त होण्याची शक्यता असते. दुसरा जो पॉईंट आहे तो हा आहे की समाग्निश्च म्हणजे अग्नी, आपली पचनशक्ती जी आहे, डायजेशन पॉवर आहे ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पाचकाग्नी पण येतो आणि प्रत्येक धातूंच्या ठिकाणी जो अग्नी असतो त्याचंही पचन व्यवस्थित झालं पाहिजे की आपण जो आहार घेतलेला आहे तो आहार त्यानुरूप तयार झाला पाहिजे, अन्यथा त्याच्यामध्येही अनेक दुष्कृती येऊ शकतात. तिसरी जो मुद्दा आहे तो आहे की समधातू म्हणजे आपल्या शरीरात जे आहे ते रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे 7 धातू आहेत, हे 7ही धातू जर साम्यावस्थेत असतील. एखादा घटक, जसं उदाहरण म्हणून आपल्याला माहिती आहे की रक्त कमी झालं तरी पण डिसीजेस होतात आपल्याला, त्याच्यानंतर हड्डींचं कार्य कमी झालं तरी देखील त्या आजारामध्ये घेतल्या जाईल. म्हणून हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. आणि नंतरचा जसं आहे की समदोषा समाग्निष्ठ समधातू मलक्रियाः म्हणजे आपल्या शरीरातला मल पण योग्य मात्रेत बाहेर गेला पाहिजे. मग त्याच्यात स्थूल मल येतो, त्याच्यानंतर मूत्र येतं आणि स्वेद म्हणजे घाम हा निघणं आहे. आणि त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो सगळ्यात लक्षात घेण्यासारखा आहे की प्रसन्न आत्मेंद्रिय मनः म्हणजे तुमचं मन अर्थात जे आत्म्यामध्ये स्थित आहे ते आत्म्याचं कार्य प्रसन्न अवस्थेत आहे का. आणि तुमचे इंद्रिय आपल्यामध्ये जे आहेत की सूक्ष्म इंद्रिय आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार, आणि याच्यासोबत आपले स्थूल इंद्रिय आहेत, त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय पण आहेत आणि त्याच्यामध्ये कर्मेंद्रिय पण आहेत. तर या ज्ञानेंद्रियांचं कार्य म्हणजे आपले डोळे आहे, नाक आहे, कान आहे, आपली जिव्हा आहे आणि आपली त्वचा हे व्यवस्थित कार्य करतात आहे का. त्यांचा अतियोग तर होत नाही आहे किंवा त्यांचा अयोग तर होत नाही आहे. तर इंद्रियांनी त्यांचं कार्य व्यवस्थित करणं
आणि कर्मेंद्रिय म्हणजे दोन्ही हात, दोन्ही पाय आणि आपला गुदपोर भाग हे देखील आपलं कार्य व्यवस्थित करतात आहेत का, तर यावर असतं आपलं स्वास्थ्यता अवलंबून. आपल्याला माहिती आहे की विश्व स्वास्थ्य संघटनाही आपल्याला सांगत असतं की फिजिकल नंतर मेंटल आणि सोशल वेलनेस गरजेचं आहे. तर तेव्हा ते हेल्थ ही डेफिनेशन कंप्लीट होते. पण आज जेव्हा आपण आयुर्वेदाची व्याख्या बघतो तेव्हा लक्षात येतं की हे प्रसन्न आत्मेंद्रिय मन हा हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की शारीरिक स्वास्थ्य आपल्याजवळ असेल तर ठीक आहे, आपल्या शरीरातलं पल्स रेट आपला व्यवस्थित असतो, आपलं रेस्पिरेशन व्यवस्थित राहील, आपले BP व्यवस्थित राहील, आपण आपल्या शरीराच्या हालचाली व्यवस्थित करू शकतो, शरीरातून सारी घाण बाहेर निघते आहेत, या सगळ्या गोष्टी होतातच. पण अजून पुढचे मुद्देही राहतातच ना, कारण की मानसिक स्वास्थ्य तेवढंच महत्त्वाचं आहे. मानसिक स्वास्थ्य म्हणजे आपले हे जे आहे की काम, क्रोध, लोभ, अहंकार आहे, ईर्ष्या, द्वेष आहेत, यांच्यातून जे आजार येतात ते. कारण की आपण आता बघतोय सध्या की आजार जे होऊन राहिले आहेत ते मुख्यतः आहेत की सायकोसोमॅटिक आहे, म्हणजे कायिक येऊन राहिले आहेत. आणि दुसरे जे आजार आहेत ते येऊन राहिले आहे की आपली प्रतिकारशक्ती कमी झाली आहेत, असे आजार येऊन राहिले आहे. आणि मग तिसरा प्रकार हा येतोय की काही आघात होतो आहे त्याच्यामुळे होतात आहे. आणि अजून एक प्रकार आहे की सगळ्यांच्या शरीरात अंतःस्राव जे असतात ते अंतःस्राविक बदल खूप जास्त प्रकारात होतात आहे. मग हे 4 मुद्दे आपण लक्षात घेतले तर लक्षात येतं की मानसिक व्याधी पण वाढून राहिले आहे. मानसिक जे काही भूमिका आपली असते, आपण जे काही विचार करतो, त्या सगळ्या याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आणि तिसरा मुद्दा सामाजिक स्वास्थ्य, म्हणजे समाजात कुठल्याही घटना घडतात किंवा त्याचा परिणाम देखील आपल्या स्वास्थ्यावर होत असतो. एखाद्या कोणी चांगली गोष्ट केली तरी देखील आपण विचार करत असतो आणि कोणी चुकीची गोष्ट केली तरी देखील आपण विचार करतो. एखाद्या स्त्रीच्या संदर्भात काही घटना घडली तर अख्खं देश काय जग त्याबाबत विचार करायला लागतो. आणि त्याच्यासोबतच आपल्या मनामध्ये ते जे सातत्य विचाराचं येत जातं, कधी कधी भयाचं येतं, कधी चिंतेचं येतं, ते आपल्या शरीरावर परिणाम करायला लागतं. आणि चौथं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणूनच की आध्यात्मिक स्वास्थ्य, की जेव्हा आपल्या आत्म्याचं आरोग्य कसं आहे. अनेक ज्या गोष्टी आहेत की संस्कार आपले कधीचे आपल्या मनामध्ये रुतलेले आहेत, ते संस्कार किंवा आपल्या काही सवयी, आपल्या काही मान्यता किंवा हेरिडिटरी फॅक्टरही जो आहे की आपल्याला आपल्या आईवडिलांकडून काही आजार येण्याची शक्यता असते, त्या फॅक्टरचा विचारही करता हे 4ही गोष्टी जर असतील तर आपण स्वास्थ्य टिकवू शकतो. आणि या स्वास्थ्यासाठी जे आहेत की आपल्याला उपाय जे असतात त्याच्यामध्ये म्हणूनच महत्त्वाचं ठरतं की आपली दिनचर्या कशी आहे, आपली ऋतुचर्या कशी आहे, आपला आहार महत्त्वाचा आहे, त्याच्यासोबतच आपला विहार कसा आहे, आपण व्यायाम कसा करतो, त्याच्यासाठी आपण औषधी कायम कशा प्रकारच्या घेत असतो, या सगळ्याचा विचार हा होत असतो. या मध्ये जेव्हा आपण जातो तर तेव्हा लक्षात येतं की संपूर्ण स्वास्थ्य म्हणजे आपल्या मनाची अवस्था, आपल्या आत्म्याची स्थितीला महत्त्व आहे. म्हणूनच आपल्या स्वस्थितीमध्ये म्हणजे आत्मा आपल्या रेग्युलर कार्यामध्ये कशा तऱ्हेने भाग घेतो या सगळ्याच्यावर आपली स्वस्थता अवलंबून असतो. आणि याचा जेव्हा आपण विचार करतो की आहार कसा असायला हवा, तेव्हा आयुर्वेदात सुंदर त्याची व्याख्या केलेली आहे की आहार कसा असायला हवा, तर तो सगळ्यात पहिले तर ताजा असायला हवा. मग ताजामध्ये हे येतं की तुम्ही स्वयंपाक केल्यानंतर साधारण 1.5 तास हा फार वेळ होतो की या वेळामध्ये आपण जे काही बनवलं आहे त्याचं सेवन केलं गेलं पाहिजे. शिवाय ज्या पदार्थामध्ये मीठ टाकलं आहे त्या पदार्थाला एका रात्रीतून शिळं म्हटलं जातं. मग अशा वेळेस आपण हे जे काही पॅक फूड घेऊन राहिलो आहेत किंवा अनेक काही नमकीन जे घरात बनवून ठेवतो ते शिळ्या पदार्थांमध्येच येतं. दुसरा जो मुद्दा आहे की तुमचं आहार जो असायला हवा तो सात्विक असायला हवा. कारण की सात्विकतेमध्ये इतक्या गोष्टी आत येतात की जसं आपली किचन, आपलं स्वयंपाकघर हे जे आहे हे सगळ्यात पहिला दवाखाना आहे.
आणि या दवाखान्यामध्ये काय काय घडतं, म्हणजे हा जो दवाखाना आहे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीचा दवाखाना आहे. इथे जे जे घटक द्रव्य कशा प्रकारे यूज केले जातात त्याच्यावर आपलं आरोग्य टिकून राहणार आहे. आणि म्हणूनच 4 मुद्दे जे येतात की सगळ्यात पहिले तर आपण कुठल्या प्रकारचा आहार स्वीकार करतो. आहारामध्ये हेही येतं की आहार म्हणजे सॉलिड जे आहे तो आहार येतो, लिक्विड येतो आणि एक येतं एअरी, हवा देखील आपण घेत असतो. पाणी आणि आधी द्रव स्वरूपात तर घेतोच आपण, पण म्हणूनच जे या मुखावाटे घेतल्या जाईल, काही अंशी नासामध्ये जाईल, त्या सगळ्याला आहार म्हटला जातो. मग पहिला मुद्दा हा येतो की तुम्ही सिलेक्शन ऑफ फूड काय केलेलं आहे, कुठला आहार स्वीकारता आहे. तर निश्चितच आपल्याला माहिती आहे की शाकाहार हाच योग्य आहे. मानवजातीसाठी मांसाहार हा जमूच शकत नाही. त्यांच्या दातांची तशी रचना नाही आहे किंवा त्यांच्या आतड्यांची तशी रचना नाही आहे. आणि इतकी मुबलकता जेव्हा इतक्या पदार्थांची असल्यावर हा आहार कुठल्याही प्रकारचे विशेष द्रव्य किंवा ज्यांना आपण जे आपल्याला पोषक घटक म्हणतो त्या देण्याची आपल्याला गरज भासू शकत नाही. म्हणून भारताचा विचार करता तर आपण निश्चित म्हणू शकतो की शाकाहार हाच भारतासाठी योग्य आहार आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होतो की तुम्ही जे काही हे अन्न पदार्थ खरेदी करता आहेत तो पैसा तुमच्याकडे कशा मार्गाने येतो, त्याचा देखील आज आपण बघतोय की इतके आजार चांगल्या चांगल्या व्यक्तींनाही होतात आहे. मग यामागचं कारण जेव्हा शोधायला लागतो तर लक्षात येतं की त्यांचे काही पूर्वीचे संस्कार आहेत किंवा हा जो पैसा आहे, आर्थिक पुरवठा आहे, तो तर चुकीच्या पद्धतीने होत नाही आहे. कारण की आज आपण बघतो आहे की इतक्या केसेस चालल्या आहे, एकमेकांशी हेवेदावे आर्थिक स्वरूपामध्ये जे होतात आहे, तर त्याचाही परिणाम होतो. आणि तिसरा मुद्दा आहे की जेवण बनवताना तो बनवणारा जो व्यक्ती आहे तो कुठल्या विचारांमध्ये आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की अन्न हे एक सजीव गोष्टी आहे. ती आपल्या सगळ्यांचे लहरींना, व्हायब्रेशन्सला कॅच करते. त्याच्यामुळे व्यक्ती स्वयंपाक करताना काय विचार करतो आहे त्याच्या सगळ्या लहरी त्या अन्नामध्ये उतरत असतात. आणि आपण हे बघतो आहे की जेव्हा सकाळी कॉमनली आपण बघतो की गृहिणी स्वयंपाक करत असतात आणि त्याच्यावेळेस नानाविध विचार येत असतात की आज दिवसभराचं प्लॅनिंग करत असतात किंवा कधी कोणी कालचं काही म्हटलं असतं, आज मला तिला काय उत्तर द्यायचं आहे असा विचार येत असतो. आणि कित्येकदा आपण बघतो आहे की आपण बाहेरचं अन्न खात आहे की त्याच्यामध्ये हेच असतं की एक आर्थिक प्राप्ती होण्यासाठी तो आहार देतो आहे. किंवा आपल्याकडे कधी बाई कामं करणाऱ्या असतात, त्या देखील जर काही तणावात असतील, त्यांच्या घरी पण काही प्रॉब्लेम्स येत असतील, तर अशा वेळेस त्यांच्या मनात जे विचार सुरू असतील ते सारे विचार आपल्या अन्नामध्ये येतातच. आणि मग आपल्याला माहिती आहे की जसं अन्न तसं आपलं मन बनत असतं. आणि म्हणूनच हा विचार महत्त्वाचा ठरतो. आणि त्याच्यानंतर चौथा मुद्दा जो आहे की आपला जो आहार आहे तो सेवन करताना आपले विचार कसे आहे. त्यावेळेस आपण दुसऱ्यांशी काही बोलत असू, काही ऐकत असू आणि त्यानुरूप आपले विचार सुरू झाले किंवा आपण अन्न समोर घेतलं आहे आणि त्याच्यानंतर जर असं झालं की त्या अन्नाला आपल्याला आवडलं नाही, आपण नाव ठेवलं, तर त्या सगळ्या याचा परिणामही ते अन्न जे आहे त्या आपल्या तरी देखील आपण सेवन करतो म्हणजे ते, तर त्याचा परिणामही आपल्या शरीरावर व्हायला लागतो. म्हणूनच ऋतूनुसार फळं हा सगळ्यात सात्विक आहार आहे. कारण की या अन्नाचं जे मलस्वरूप होणार आहे ते देखील या वातावरणात मिक्स होणार आहे, या जमिनीत मिक्स होणार आहे. तेव्हा त्यानुसार प्रकृतीलाही अंदाज येतोय की आपल्याला कशा प्रकारे या अन्नाचा म्हणजे उपयोग झाला आहे आणि कशा प्रकारच्या प्रकृतीचा मिसयूज होतो आहे. म्हणूनच आहारामध्ये सर्व फळे आहेत, सर्व भाज्या आहेत, आपले धान्य आहे, कडधान्य आहे, पालेभाज्या आहे, यांचा आपण व्यवस्थित उपयोग करून घेऊया. नमस्कार.